आईस्क्रीमच्या ऐवजी हेल्दी पॉप्सिकल्स भाग 1. आंब्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि ते मिक्सरमध्ये घालायचे. आता एका आंब्यासाठी मी 3-4 बदाम, 4-5 काजू आणि थोडासा मध घातलेला आहे. मध तुम्ही अवॉइड करू शकता. आणि हे मिक्सरमध्ये छान ह्याची प्युरी बनवून घ्यायची आणि ही पॉप्सिकलच्या मोल्डमध्ये घालायची. पॉप्सिकलचे मोल्ड थोडेसे टॅप करून घ्यायचे आणि हे रात्रभर किंवा 8 ते 10 तास फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला चॉकलेट मेल्ट करण्यासाठी डबल बॉयलर बनवायचा आहे. त्याच्यासाठी स्टीलच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन पाणी उकळायला ठेवायचं. त्याच्यावर बसेल असा काचेचा बोल घ्यायचा. त्याच्यामध्ये 1.5 वाटी मिल्क चॉकलेट आणि अर्धी वाटी डार्क चॉकलेट घालायचं आणि चॉकलेट छान मऊ सिल्की स्मूथ मेल्ट करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये 2 मोठे चमचे अक्रोडाचे तुकडे घालायचे आहेत. छान मिक्स करून घ्या आणि हे चॉकलेट एका उंच ग्लासमध्ये ओतून घ्या. आता आपलं पॉप्सिकल छान सेट झालं आहे. हे तुम्ही असंच खाऊ शकता, पण आपण हे मेल्टेड चॉकलेटमध्ये बुडवून घ्यायचं. छान सगळीकडनं कोट होईल असं ते बुडवायचं. एका उंच ग्लासात हे मेल्टेड चॉकलेट घाला, म्हणजे ते छान कोट होतं. आणि आपलं पॉप्सिकल हे थंडगार असल्यामुळे लगेच हळूहळू ह्याच्यावरती एक चॉकलेटचा छान कोट तयार होतो आणि तो कोट सेट पण होतो. आता छान सेट झालं आहे. याचा मस्त एक बाईट घ्यायचा. मस्त अप्रतिम लागतंय. जरूर करून बघा. थँक्यू. आईस्क्रीमच्या ऐवजी हेल्दी पॉप्सिकल्स भाग 2. अर्ध ड्रॅगन फ्रूट घ्या. त्याचे छोटे छोटे तुकडे करून एका बोलमध्ये घेऊन त्याला फोर्कनी छान चेचून घ्या. त्याच्यामध्ये 3 चमचे भिजवलेले सब्जा सीड्स घाला. 1 मोठा चमचा मध घाला आणि साधारण अर्धा कप नारळाचं पाणी घाला आणि मिक्स करून घ्या. आणि हे मिश्रण पॉप्सिकलच्या मोल्डमध्ये घालून साधारण 8 ते 10 तास याला फ्रीझरमध्ये छान सेट करून घ्या. तुमचं मस्त हेल्दी पॉप्सिकल तयार आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला आईस्क्रीमचं क्रेविंग होईल तर आईस्क्रीमच्या ऐवजी तुम्ही हे पॉप्सिकल बनवून खाऊ शकता. जरूर बनवून बघा. थँक्यू. आईस्क्रीमच्या ऐवजी हेल्दी पॉप्सिकल्स भाग 3. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रास्बेरी प्युरे करून घ्या. त्याच्यामध्ये अर्धा चमचा लिंबू रस, 2 चमचे मध घाला. छान मिक्स करून घ्या आणि पॉप्सिकलच्या मोल्डमध्ये अर्ध्या भागामध्ये घाला आणि उरलेल्या अर्ध्या भागामध्ये तुम्ही कोकोनटचं योगर्ट किंवा आपलं साधं प्लेन योगर्ट घालायचं आणि याला बंद करून 7 ते 8 तास फ्रीझरमध्ये छान सेट करून घ्यायचं. दुसऱ्या दिवशी तुमचा मस्त टेस्टी आंबट गोड रास्बेरी कोकोनट योगर्टचा पॉप्सिकल तयार आहे. जरूर करून बघा. थँक्यू. आईस्क्रीमच्या ऐवजी हेल्दी पॉप्सिकल्स भाग 4. 3 ते 4 नारळ खोवून घ्यायचे. आता 2 कप खोवलेल्या नारळाचा चव आणि 1.5 कप शहाळ्याचं पाणी घालायचं आणि हे मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे. आपण बेसिकली नारळाचं दूध काढतोय. मी इथे डबल गाळून घेणार आहे. स्वच्छ कापडातनं आणि खाली एक गाळणं पण ठेवलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला या नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे आणि मस्त आपल्याला असं घट्ट नारळाचं दूध मिळतं. तर 2 कप नारळाचं दूध, 1 कप फ्रेश क्रीम आणि अर्धा कप कंडेन्स मिल्क घालायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही 3 मोठे चमचे मिल्क पावडरसुद्धा घालू शकता. माझ्याकडे अशा नारळाच्या करवंट्यापासून बनवलेले बोल आहेत. त्याच्यामध्येच मी आईस्क्रीम सेट करणार आहे. याला आपण 7 ते 8 तास फ्रीजमध्ये छान सेट करून घ्यायचे. आता बघा किती मस्त सुंदर नारळाचं आईस्क्रीम तयार आहे. हे आईस्क्रीम फोडलेल्या नारळासारखंच दिसावं म्हणून मी मधला पार्ट स्कूप करून काढला आहे. त्यामुळे किती अप्रतिम आणि सुंदर नारळाचं आईस्क्रीम दिसतंय. आणि याच्यासाठी फक्त 3च इन्ग्रेडियंट्स लागतात. तर जरूर करून बघा. थँक्यू. हेच मिश्रण पॉप्सिकलच्या मोल्डमध्ये घालायचं. त्याच्यामध्ये ओल्या नारळाचे तुकडेसुद्धा आपण घालू शकतो आणि हे 7 ते 8 तास सेट केलं की आपले मस्त नारळाचे पॉप्सिकल तयार होतात. आईस्क्रीमच्या ऐवजी हेल्दी पॉप्सिकल्स भाग 5. कलिंगडाचे तुकडे करायचे आणि बियांसकट मिक्सरमध्ये घालायचे. त्याच्यामध्ये 5-6 पुदिन्याची पानं घालायची, लिंबू पिळायचा आणि 1 मोठा चमचा रोज सिरप घालायचा. आपण बियांसकट घेतलंय म्हणून हे गाळून घ्यायचं. आणि हा जो मस्त कलिंगडाचा ज्यूस तयार झाला आहे पॉप्सिकलच्या मोल्डमध्ये घालायचा आणि याला 8 तास किंवा रात्रभर छान सेट करून घ्यायचे. आणि आपले मस्त ब्राईट कलरचे गारगार असे कलिंगडाचे पॉप्सिकल तयार आहेत. खूप मस्त लागतात. जरूर करून बघा. थँक्यू.